नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की आपण एक 2-3 व्हिडिओ बनवले. सगळ्यात पहिला त्याच्यातला जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण हे केलं होतं की ब्राह्मण समाजाची शासन दरबारी नोकऱ्यांमध्ये कशी अधोगती झाली, हा एक होता. त्याच्यावर आपण दुसरा एक व्हिडिओ बनवला की ग्रामीण ब्राह्मणांनी काय कुठले व्यवसाय करावे वगैरे. हे 2 व्हिडिओ बनवले. त्याच्यावर जी काही उत्तरं आली त्याच्यावर आपण त्यांना एक खणखणीत उत्तर दिलं लोकांना, इतर लोकांना, की बाबा पीठ मागणं वगैरे. त्याच्यावर आपण हे केला. या तिन्ही व्हिडिओचा एक सार याच्यामध्ये असं की जे काही आपल्यावर टीका करतायत, विशेषतः मराठा समाजातली लोक ही बहुतांशी आपल्यावर टीका करतायत. काय त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा खाजगी क्षेत्रात तर तुम्हीच आहात, किंवा 50% आरक्षणामुळे आपल्या नोकऱ्या वगैरे कमी झाल्या, 50% तुमच्या काय म्हणतात त्याला 50%मध्ये, तर 50%मध्ये आपण आहोत, नाही असं नाही, आजही आपण आहोत त्याच्यामध्ये. पण प्रश्न असा आहे की हा जो वेळोवेळी जो काही म्हणजे प्रशासनामध्ये जो वेळोवेळी अपमान किंवा हे होतं, त्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघा की हा अपमान वगैरे सहन करण्यापेक्षा आपण खाजगी कंपन्यांमध्ये गेलो. म्हणजे एका माणसाने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बँकांमध्ये तुम्ही, ह्याच्यामध्ये तुम्हीच, प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रायव्हेट बँकांमध्ये तुम्हीच, त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हीच. आम्ही तिथे एवढ्यासाठी आहोत कारण आम्ही तिथे मेरिटवर आहोत. म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुम्ही टेल्कोमध्ये गेलात तर, म्हणजे टाटामध्ये गेलात तर टाटामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रीयन ब्राह्मण आहेत किंवा इतर जातीतले सुद्धा ब्राह्मण आहेत. नॅनो कार जी डिझाईन केली त्या माणसाचं नाव वाघ, आडनाव वाघ, हा ब्राह्मण आहे. त्याला तिथे का घेतलं? त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे अगदी इस्रोमध्ये वगैरे बघितलं तर वसंतराव गोवारीकर आहेत, अशी सगळी लोक आहेत. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की आपण मराठ्यांवर टीका केलेली आहे किंवा मराठ्यांचा द्वेष करतो. आपण नाही मराठ्यांचा द्वेष करत, नाही मराठ्यांवर टीका करत. हां, आमच्यावर तुम्ही बोलल्यावर तुम्हाला त्याच्यावर उत्तर आम्ही 100% देतो आणि देणार, त्याच्यामध्ये काही हे नाही. पानिपतकार विश्वास पाटलांवर कुठलाही ब्राह्मण आक्षेप घेत नाही, कुठल्याही ब्राह्मण त्यांच्या विद्वत्तेवर आक्षेप घेत नाही. त्यांनी नुसतं पानिपत नाही, त्यांनी जे सुभाषचंद्र बोसांवर जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पण अतिशय सुंदर पुस्तक आहे. काय, किंवा आता ते लेखक वारले शेवडे साहेब, पण शेवडे साहेबांनी ह्यांच्यावर खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. ज्योतिबा फुल्यांवर खूप चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे, ते शेवड्यांनीच लिहिलेलं आहे. हे झालं आत्ता. पण शिवाजी सावंतांनी संभाजी महाराजांवर पुस्तक लिहिलेलं आहे, शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिलेलं, अनेक पुस्तकं शिवाजी सावंतांनी लिहिलेले. शिवाजी सावंतांच्या विद्वत्तेवर कोणी आक्षेप घेत नाही आहे. ऑन दी कॉन्ट्री, शिवाजी सावंत म्हणजे ग्रेट मराठा, मी तर आय विल से ग्रेट मराठा. इवन विश्वास पाटील सुद्धा, म्हणजे विश्वास पाटील IAS आहेत आणि स्वतः विश्वास पाटलांचं आत्ताचं स्टेटमेंट बघा, त्याच्यावर त्यांनी माफी मागितलेली आहे, तो भाग वेगळा आहे. पण स्वतः विश्वास पाटलांचं जे स्टेटमेंट आहे, रिझर्वेशनमुळे त्यांचं काय नुकसान झालं, हे आज तुमचा नांगरे पाटील IAS ऑफिसर आहे, मोठा ऑफिसर आहे, चांगला ऑफिसर आहे. काय म्हणजे ही जी हुशारी आहे, या हुशार लोकांना आम्ही कोणीच काय म्हणतात त्याला नावं ठेवत नाही आहे. तुम्हीच आमचा काही संबंध नसताना आज आरक्षणाचं जे काही चालू आहे हे तुमच्यामध्ये आणखीन OBCमध्ये, म्हणजे मराठा आणि OBCमध्ये चाललं आहे. फक्त प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री ब्राह्मण आहे. काय, आणि जेव्हा तुमचे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांनी कधीच काही केलं नाही. म्हणजे त्याच्यावर मी परखड सत्तेवर एक व्हिडिओ बनवलेला आहे की 19 पैकी 12 मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते, त्यांनी कोणाचं काय केलं? मंडल कमिशन, हे OBCचं आरक्षण कुठल्या मराठ्याने आणलेलं नाही आहे. OBCचं आरक्षण विश्वनाथ प्रताप सिंगने आणलेलं आहे. आणि विश्वनाथ प्रताप सिंगकडे जेव्हा हे सगळे लोक गेले होते,
हां, विश्वनाथ प्रताप सिंगकडे मराठ्यांना ओबीसीमध्ये टाका म्हणून जो माणूस विश्वनाथ प्रताप सिंगकडे मराठा समाजाला घेऊन गेला तो कोण होता? प्राध्यापक राम कापसे होते. राम कापसे घेऊन विचारा कोंडरे साहेबांना. राम कापसे त्यांना घेऊन गेले. शरद पवार त्यांना घेऊन गेले नव्हते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही शरद पवारांना सांगा, आणि शरद पवारांनी स्टेटनी आम्हाला रेकमेंड केलं तर आम्ही टाकतो. मग शरद पवारांनी का नाही केलं? त्याच्यावर आज कुठलाही मराठा त्याच्यावर बोलत नाही. ओबीसीचं आरक्षण कुठलं मराठ्यांनी आणलेलं नाही आहे. मराठ्यांनी काहीच केलेलं नाही आहे. ते मराठ्यांना सुद्धा आरक्षण देणार नाही आहेत. तुम्ही मला सांगा, मी त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवला आहे किंवा बनवायचा आहे मला, की आज एवढे साखर कारखाने झाले, एवढ्या सूतगिरण्या झाल्या, एवढ्या कॉपरेटिव्ह बँका झाल्या, याच्यातनं किती मराठा समाजाचं उत्थान झालेलं आहे. किती मराठा समाजाला ह्या लोकांनी वरती आणलेलं आहे. उलट वरती त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये वरती येणाऱ्या मराठ्याला त्या प्रस्थापित मराठ्यांनी दाबलेलं आहे किंवा संपवलेलं आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. म्हणजे माळशिरसमधनं, अकलूजमधनं तुम्हाला मोहिते पाटलांशिवाय दुसरा कुठलाच मराठा दिसत नाही. नगरच्या बेल्टमध्ये बघितलं, संगमनेरमध्ये थोराटांशिवाय तुम्हाला कुठलाच मराठा दिसत नाही. शिवाजीराव काळ्यांच्यापेक्षा, त्या फॅमिलीपेक्षा दुसरा कुठलाच मराठा तिथे दिसत नाही. तुमचे विखे पाटलांशिवाय दुसरा कुठलाच मराठा दिसत नाही. जगताप, कर्डिले यांच्याशिवाय तुम्हाला तिथे कुठलेच मराठा दिसत नाही. तसंच कोल्हापूरमध्ये गेलात तर तुमच्याकडे महाडिक आहे, नरके आहे, पाटील आहे, यांच्याशिवाय कुठलेच मराठे वरती येत नाही आहेत तिथे. एक आवाडे मात्र जैन समाजाचा माणूस आहे, जो कणखर आणखीन स्वतःच्या ह्यानी वरती आलेला आहे, काय ताकदीनी वरती आलेला आहे काय. त्यामुळे आणि हां, ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही कुठे आम्हाला साखर कारखाना आम्हाला कुठेच आम्ही काढलेले नाही आहे तिथे. पण जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये ब्राह्मणांचे साखर कारखाने आहेत, शिरगावकरांचा साखर कारखाना आहे कोल्हापूरला, काय हे एकदम उत्तम चाललेले आहेत. तिथे कुठे पेमेंटची वगैरे लफडी नाहीत किंवा त्यांच्याविरुद्ध कुठे तक्रारी नाही आहेत. किर्लोस्कर त्यांच्याविरुद्ध कुठे तक्रारी नाहीत. करवारे त्यांच्याविरुद्ध कुठे तक्रारी नाहीत. एखादा अर्ध कुठला ॲबेरेशन तुम्ही सांगितलं तर आज परांजपे आहेत, गोखले आहेत, एवढी सगळी लोकं आहेत. आणि आम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेलो म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्येच हे झालं. आज तुम्ही मेडिकल हे घ्या, तुम्ही मुंबईमधल्या टॉपचे मेडिकल तुम्ही लोक घ्या, कोण आहेत तिथे. पुण्यामध्ये कोण आहेत मेडिकलच्या ह्याच्यामध्ये? RCC डिझायनर कोण आहेत? आर्किटेक्ट्स कोण आहेत मेजॉरिटीवरती आलेले? मग ह्या सगळ्या लोकांना वरती आणण्यासाठी कधी पवारसाहेबांनी प्रयत्न केला नाही. विखे पाटलांना सुद्धा कारखाना उभा करून वरती आणण्यामध्ये धनंजय गाडगे यांचा केवढा मोठा हात होता. किंवा शिक्षण संस्था ज्या उभ्या केल्या त्याच्यामध्ये मराठवाडा युनिव्हर्सिटीचे माजी वाईस चान्सलर यांचा केवढा त्यांना सपोर्ट होता. म्हणजे जिथे आम्ही गेलो तिथे आम्ही पॉझिटिव्हच काम केलेलं आहे, निगेटिव्ह काम केलेलं नाही आहे. कधी विखे पाटलांना खड्ड्यात घालायचं काम केलं नाही आम्ही. किंवा आत्तापर्यंत साखर कारखान्यांमध्ये MD मराठा समाजाचे यायला लागलेत, नाही तर पूर्वी साखर कारखान्यांमध्ये सुद्धा MD ब्राह्मण समाजाचेच होते. म्हणजे खाजगी नोकऱ्या आम्ही केल्या, त्या खाजगी नोकऱ्यांमध्ये कारण आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. आणखीन आम्ही तिथे आमच्या हुशारीवर आहोत. म्हणजे आज इस्लामपूरला जयंत पाटलांचं राजाराम बापूंच्या नावाची जी त्यांचं एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे त्याच्या सर्वेसर्वा कोणतरी कुलकर्णी मॅडम आहेत. मग हे तरी कशाला तुम्ही हे करतात. आज पवारसाहेबांचं सुद्धा विद्याप्रतिष्ठान आहे. विद्याप्रतिष्ठानमध्ये आत्तापर्यंत हरिभाऊ देशपांडे म्हणून तिथे म्हणजे हरिभाऊ देशपांड्यांच्या सहीशिवाय पवारसाहेब कधी सही करायचे नाहीत. किंवा आता ॲडव्होकेट प्रभुणे म्हणून आहेत, आज त्यांच्या सहीशिवाय पवारसाहेब सही करत नाहीत. हे का? कारण विद्वत्ता आणखीन प्रामाणिकपणा या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून प्रायव्हेट सेक्टरमध्ये आम्ही जास्ती आहोत. म्हणजे आतासुद्धा काही शिकलेले मराठे यायला लागलेत. म्हणजे एक थर्मॅक्समध्ये नलावडे नावाचा माणूस होता, प्रचंड हुशार, खूप चांगला माणूस. आता त्यांनी माझ्यामध्ये स्वतःचा बिझनेस सुरू केलेला आहे. आणि पण उत्तम हे म्हणजे वी हॅव ऑलवेज रिस्पेक्टेड
वी हॅव ऑलवेज रिस्पेक्टेड अँड गिवन रिस्पेक्ट टू एज्युकेशन. विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान सर्वत्र पूज्यते. त्यामुळे आम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेलो किंवा ह्याच्यामध्ये गेलो, आणि जेव्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये सॅच्युरेशन, आम्ही अमेरिकेत गेलो ना. मी एक एक व्हिडिओ बनवणार आहे की अमेरिकेमधल्या किंवा परदेशी ब्राह्मणांबद्दल. पण नावं ठेवायची म्हणून ठेवू नकात ना. आम्ही कधी शिवाजी महाराजांबद्दल बोलत नाही, संभाजी महाराज, कारण हे काय, ही माणसंच मुलखा वेगळी. म्हणजे काय म्हणतात त्याला, देवाची जागा देण्यासारखी ही माणसं. त्यांच्यावर कधीच आम्ही कुठलं हे केलेलं नाही आहे. त्याच्यावर बोलणारे शरद पवारच आहेत, आम्ही नाही. त्यामुळे ब्राह्मण हा खाजगीमध्ये का वरती आला, त्याच्या विद्वत्तेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे. आज एवढंच. धन्यवाद.